नमस्कार मित्रांनो. तर आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि आत्ताच आम्ही लॉग आउट केले. आजचा दिवस हा खूप हेक्टिक होता दोघांसाठी पण. तिला आणि मला दोघांना पण खूप जास्त म्हणजे खूपच जास्त वर्कलोड होता आणि जस्ट आम्ही लॉग आउट केलं आणि थोडं फ्रेश होण्यासाठी बाहेर जाऊ असं डिसाईड झालंय. तुला काही बोलायचंय? म्हणजे भाजीपाला बघू घेऊ, कारण उद्याला ऑफिसला जायचंय, तर मग टिफिनसाठी बघू काहीतरी, कारण घरात बटाटे सोडून बाकी काहीच नाहीये, तर ते एक काम करूयात आणि मग बाकी बघू, काही वाटलं तर करू. सो थोडं फ्रेश होण्यासाठी आम्ही बाहेर पडतो बेसिकली आणि मग व्हेजिटेबल्स वगैरे पण घेऊ आणि चहा वगैरे पण बाहेरून पिऊन येऊ. तर चला भेटूया आपण. लिटरली म्हणजे कालपासून आज आम्ही बाहेर पडलोय संध्याकाळी. काल पण आम्ही असंच फक्त सोसायटीमध्ये खाली गार्डनला पोडियमला गेलेलो, बस ते पण 10-15 मिनिट. आणि त्यानंतर आजचा तर दिवस लिटरली असं होतं की दिवसच जात नव्हतं, म्हणजे कामच संपत नव्हतं. मग शेवटी वैतागून आम्ही आता लॉग आउट केलं. म्हटलं चला पडूयात बाहेर, कारण आता उन्हाळ्याचं कसं बाहेर जरा थंड हवा असते तर जरा चांगलं वाटतं. मी तशी एक रफ लिस्ट बनवली आहे की आपल्याला काय काय लागणार आहे उद्या टिफिन साठी. मला असं वाटतं तू म्हणत होतीस ना मी टिफिनला आलू पराठे वगैरे घेऊन जावं म्हणून उद्या. भाजी आणि पोळीच घेऊन जाऊ. नाही ठीक आहे, ते आपण कैरीची चटणी बनवलेली आहे ना, ती संपायची आहे आपल्याला. देन आपण प्लॅन करू आलू पराठा. आम्हाला कैरीची चटणी संपायची आहे, डब्बा भरून घरात अर्धा डब्बा. खूप छान करते कैरीची चटणी. मी ना हवं तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की मी एखादा व्हिडिओ पण बनवायला सांगेल की रेसिपीचा, तुम्ही नक्की ट्राय करा. नेक्स्ट टाइम नंतर कधीतरी मी नक्की शेअर. आणि मेन म्हणजे नेक्स्ट सॅटर्डे संडे गाडी क्लीन पाहिजे. पहिल्यांदा बाहेरून तरी वॉश करून आण ऍटलीस्ट. या सॅटर्डे संडेला ना दुसरा काहीच प्लॅन नाही आपला. या सॅटर्डे संडेला आपण गाडीच वॉश करूया. ठीक आहे. आणि आमची गाडी नेहमीच खराब नसते, कधीतरी असते, आणि जेव्हा खराब असते आम्ही मोस्टली तेव्हाच तिला बाहेर काढतो. ऍक्च्युली काय झालंय, ऍक्च्युली ना आमच्या पार्किंगच्या एरियामध्ये ना थोडं काम चालू आहे. सो थोडं डिफिकल्ट जातं तिथून गाडी हे करण्यासाठी. सो आम्ही असं डिसाईड केलं होतं की आपण गाडी ओपन पार्किंग मध्ये लावूया. बट प्रॉब्लेम काय झाला, ओपन पार्किंग मध्ये 2 दिवस गाडी पूर्ण उन्हामध्ये राहिली आणि पूर्ण गाडी खराब झाली आहे. सो त्यामुळं जास्तच खराब झाली यावेळेस. तेवढं आम्ही ठेवत नाहीत. बट आता या सॅटर्डे किंवा संडेला गाडी वॉशचा प्लॅन असणार आहे. तिला मस्त एकदम चकाचक करून टाकतो, नवीन एकदम. तुम्हाला पण दाखवतो आमची गाडी कशी दिसते. लास्ट टाइम आम्ही काही झाडं घेऊन गेलो. मला वाटलं की त्याच्यासाठी जी कुंडी घेतली होती आम्ही ती सफिशियंट होईल, पण ते झाड मोठं झालं आणि कुंडी छोटी झाली. मग त्यातनं पाणी सगळं बाहेर येत होतं. म्हटलं एक मोठी कुंडी घेऊ. आणि काही कुंड्यांना प्लेट्स पण नव्हत्या, तर आम्ही आता ते देखील घेतल्या, कारण आम्ही भरपूर वेळा जातो येतो असं, बट असं जवळ कुठे नर्सरी मिळत नाही. मग आता इथे चहा घ्यायला थांबलो तर नर्सरी मिळाली, म्हटलं ते घेऊयात. आणि मी एवढे छान झाडं घेतलेली मागच्या वेळेस, पण उन्हाळ्यामुळे माहित नाही का त्यातली 3 झाडं जळाली माझी. म्हणजे विशेषतः फुलांची जी झाडं असते ना ती छोटी छोटी. आपण आलो तसंच जायचं ना. हो, सीट बेल्ट लावायचं राहिलंय माझं. एखाद्या शॉर्टकटने जायचं इकडनं रोड यार माहित नाही. अरे आपला कॅमेरा पडला. आमचा ना ब्लॉगिंग वगैरे, सो आमच्याकडे सेटअप वगैरे नाहीये आणखीन एवढा. ऍक्च्युली घरात तसं पाहिलं तर भरपूर आहे आपल्याकडे ते हे पण आपण रॅन्डमली स्टार्ट केलं. आम्ही एकदम अचानक याचं ठरलं की चला आपण ब्लॉग करूयात. आपल्या भाजीपाल्याचं काय करायचं त्या ओढ्याच्या तिथेच घेऊया आपण. निलेशच्या तिकडे जाऊन जर ट्रॅफिक, बट मला असं वाटतं निलेशच्या तिकडे ना ते चौकामध्ये आज मे बी असूही शकतं. बट ठीक आहे, आपण ट्राय करू शकतो. बट तिथे कुठे घेणार भाजीपाला? अच्छा, ती मंडई आहे त्यात का? मंडईमध्ये ठीक आहे, चालतंय. बिना लाईटचीच गाडी चालवत होतो. हो, बघितलं का असं होतं व्लॉगच्या नादात, त्यामुळे आम्ही जास्त करून व्लॉग कर.
आहोत आता आमच्या सोसायटीमध्ये. काय करायचं आता, वॉक करायचा की डिरेक्ट वर जायचं आणि मग थोड्या आत खाली यायचं वॉक साठी? आपण वर जाऊ, मी नानांना कॉल करतो आणि मग थोड्या वेळात आपण खाली येऊ. भूक पण नाही आता, अजिबात भूक नाही मला तर. पण मला थोड्या वेळात 9 पर्यंत तरी मला जेवावं लागेल. हा, तू जेवण कर, मला जर लागली भूक तर मी पण जेवतो. आज कुणाचा मॅच आहे बाय द वे? CSK. ओ माझी फेवरेट. बाय द वे तुम्हाला जर माहित नसेल तर तिची CSK आणि माझी MI असं आहे. आणि आमच्यामध्ये So, नेहमी ज्या भांडणं दिवशी होतात. CSK MI मॅच असती त्या दिवशी आमच्या घरचं वातावरण खूप टाईट असतं. टाईट वगैरे काही नसतं वातावरण. ऍक्च्युली हा रोहितचा खूप मोठा फॅन आहे आणि मला धोनी आवडतो असं. हा इतकं म्हणजे हे करत राहतो ना की धोनी असा धोनी तसा, बट मी बिचारी सगळं ऐकून घेते शांततेत एकदम, काहीच रिस्पॉन्स देत नाही. हा जेव्हा डोक्यावरनं पाणी जातं तेव्हा म्हणते फक्त की असं तसं हे ते बस, बट बाकी काही नाही. 360 लावावं लागेल. आमचं तरी टाईप झालं इथे. ठीक आहे, चला मी आता इथेच ब्लॉग बंद करते फ्रेंड्स. भेटूयात चलो बाय बाय नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.